आमची स्थायी समिती रद्द करण्यात आलेली आहे. मात्र स्थायी समिती रद्द झाल्यानंतर सुद्धा जो प्रस्ताव चर्चेत आहे तो म्हणजे महापौरांच्या प्रसिद्धीकरता सोशल मीडियाकरता 25 लाखांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. याला तुम्ही देखील विरोध करताना दिसता. म्हणता की मुंबईकरांचा पैसा अशा पद्धतीने खर्च केला जातो. आमची शिवसेनेची ही एक सरळ भूमिका आहे. कुठलाही खर्च करताना त्याबद्दल सगळे अनालिसिस झाले पाहिजेत आणि जर खर्च हा टाळण्यासारखा असेल तो स्वाभाविकपणे तो टाळला गेला पाहिजे. जी आर्थिक ओझं जे मुंबईकरांवरती लादलं जातं ते कुठे ना कुठेतरी ते प्रिक्युअर न करता तो ओझं मुंबईकरांवरती लादलं न गेलं पाहिजे. आणि हा जो काही खर्च आहे तो कुठे ना कुठेतरी ऍडजस्टमेंट होऊ शकते. त्याच्यासाठी इतकं 25 लाखाचं मोठं एक एस्टिमेट काढून प्रशासनाने या गोष्टी आणू नये आणि कुठे ना कुठे सत्ताधाऱ्यांना ह्याच्यात खेचू नये ही प्रामाणिक भूमिका आहे. आणि आमची पक्षाची एकंदरीत अशीच आहे की मुंबईकरांचा पैसा हा वाचला गेला पाहिजे आणि तो विकासाच्या बाजूनी गेला पाहिजे. अमेजी काल सभागृह होतं आणि बेस्ट याच्याच अनुषंगाने की जे 25 लाखाचं बजेट त्या याच्यावर करण्यात आलेलं आहे ते ऑलरेडी 2 वर्षापूर्वीच करण्यात आलं होतं. परंतु आता मात्र कुणीतरी यावर हे करतायत कारण ते पालिकेच्या BMC ऍक्टसाठी होतं आणि त्याचाच हे असल्याचं महापौरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. याच्यात 2 गोष्टी त्रुटी आहेत जे प्रशासनाची दिसली आहेत. एक तर मूळ प्रस्ताव जे आलाय स्थायी समितीमध्ये आणि जो प्रस्ताव नंतर जे प्रशासनाने त्याचा खुलासा दिलाय याच्या दोघांमध्ये त्रुटी आहेत. दोघांचं कोऑर्डिनेशन दिसत नाहीये दोन्ही प्रस्तावांचं. आणि कुठे ना कुठेतरी प्रशासनाने हे चेक केलं गेलं पाहिजे की तुम्ही काय करताय. हा जो काही खर्च होतोय या दोघांमध्ये त्या दोन्ही उत्तरामध्ये जो स्थायी समितीचा प्रस्ताव आलाय आणि जो आजचा सकाळचा जो एकंदरीत खुलासा आलाय त्याच्यामध्ये दोन्ही खुलासे वेगळे आहेत. म्हणून प्रशासनाने कुठे ना कुठे दिशाभूल नाही झाली पाहिजे या बाबतीत आणि कुठे ना कुठेतरी आज जो खर्च आहे तो कुठे ना कुठेतरी कमी केला गेला पाहिजे मुंबईकरांचा आणि पैसे वाचवले गेले पाहिजे. महापौरांचं असं म्हणणं आहे की त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. एक तर त्या आधी म्हणाला तुमच्या टीव्हीवर की अमेय बोल्यांनी सांगण्याची गरज नाहीये. मी स्वतः प्रशासनाला ते सांगते की तुम्ही कंत्राट गॅस कंपनीला देऊ नका. आणि दुसरं आणखी त्यांनी अशी मागणी केली की जनसंपर्क विभागावरती कारवाई व्हायला हवी किंवा जनसंपर्क विभागाची चौकशी व्हायला हवी. त्यांच्याकडून वारंवार एकाच कंपनीला दिले जातात. प्रशासनातच झारीतले शोध आले असा सुद्धा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाकडून महापौरांना पकडण्यास म्हणायचं कोणी काय बोलावं याचा आम्ही पूर्ण स्वातंत्र्यात राहतो आणि याच्यासाठी कोणी आम्हाला सांगू नये की काय बोलावं आणि काय नाही बोलावं ते. आज आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही आमचं स्वतंत्र मत टाकू शकतो. आज आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीचा जो काही अजेंडा आहे की मुंबईकरांचे पैसे वाचवा त्या बाबतीत आम्ही खुलेपणे आम्ही मांडला विषय. त्याच्यात काही गैर नाहीये आणि महापौर सर्वांचे आहेत. आम्ही महापौरांना चांगला उपदेश देऊ शकतो, चांगले सल्ले देऊ शकतो. घ्यायचा नाही घ्यायचा हा महापौरांचा स्वतःचा निर्णय आहे तो. दुसरी गोष्ट कोणावरती चौकशी करावी कोणावरती काय बोलावं हा स्वतंत्र अधिकार महापौरांचा आहे आणि महापौरांनी त्यांच्याबद्दल जे जे काय काय करायचं आहे प्रशासनाबाबतीत त्यांनी करावं. या बाबतीत शिवसेनेची एकच भूमिका आहे की पैसे वाचवा आणि ते विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचून द्या.